तर नमस्कार मंडळी, मी रोहित कांडेकर वेट भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आता आपण आहोत दिरांगमध्ये. माझ्या मागे बघू शकता मस्त रिव्हर साईड आपला होमस्टे. इथे आम्ही कालची रात्र काढली आणि आता आपला नेक्स्ट प्लॅन आहे इथले जे स्पॉट आहेत मेन तिथे जायचा. सो व्हिडिओला पटापट सुरुवात करूया. काही मिस करू नका कारण खूप मजा येणार आहे आणि मला पण खूप एक्सायटेड आहे कारण आपण आउटसाईड स्टेट पहिल्यांदा आलो आहे आणि त्यामधले असे स्पॉट बघणं माझ्यासाठी खूप ड्रीम ट्रिप असं वाटते. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो इकडे एक असा सीन आहे, आपली संध्याकाळ आहे ना 5-5:30ला पूर्ण काळं कोण जातो आणि सकाळ पण 4:30. तो आम्ही जेव्हा विचारलं खालती जे लोकल आहेत तर ते बोलतात की 4-4:30ला इकडची लोकं कामाला जातात. भारी आहे ना. तर रात्री आपण इथे राहिलो होतो. हा होमस्टे भारी आहे, रिव्हर साईड आहे. साईडला आपला ब्रेकफास्ट आलाय. काय काय आहे, भेंडी, ऑमलेट, ब्रेड. तो इकडे आता आपली गाडी लोड होते, इथून निघणार आपण आता. सो इकडे आता असं पॅक करून घेतोय बॅग वगैरे, कारण ते बोलत आहेत का पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस या मेबी बर्फ वगैरे बघूया, पुढे जाऊन समजेल आपल्याला. आणि इकडची घरं बघता का, पूर्ण लाकडाची आहेत यार, भारी आहे. हे बघा. सो चला बॅकपॅक झाले, गाडी पण निघाले. आता आपण निघतोय दिरांगच्या मॉनेस्ट्रीमध्ये. आम्ही नेहमी बॅक सीट, राज आणि मी. लेट्स गो. फिक्स आहे मित्रांनो. काय बॅक साईड आमची फिक्स आहे. मजा येते बरं, पाठी झोपायला मजा येते. मस्त लावलंय वरती ना. सो अशा पद्धतीने आपण पोहोचलोय दिरांगच्या मॉनेस्ट्रीमध्ये. मागे बघू शकता ही आहे मॉनेस्ट्री. सो बी रेडी सगळे. हो, आणि भरपूर टुरिस्ट आलेत या ठिकाणी. हा दिरांगचं फेमस असं मोस्ट ऑफ पब्लिक व्हिजिट करतात इथे मॉनेस्ट्रीमध्ये. सो आपण जाऊया तिथे. भाई काय डिझाईन आहे यार, आणि जे बनवलं ना हे बघा, बाप वाटतं एकदम बाप. आणि आपल्याला अजून वरती जायचं आहे इथे, पण हे बघून डेंजर सीन आहे. ती पण बघा, दाखवतो तुम्हाला. दोजू हा काय व्ह्यू आहे. सो इथली मला आवडलेली सर्वात जास्त गोष्ट आहे बघा. सो हा असा बाहेरचा नजारा आहे. ही एंट्री आहे पूर्ण मॉनेस्ट्रीमध्ये जायची. आणि समोर बघताय दिरांगची मॉनेस्ट्री. तर मॉनेस्ट्रीच्या बाहेर असे काही स्ट्रक्चर बनवलेत आणि याची पूर्ण बघू शकता स्ट्रक्चर कसं बनवलं एकदम. आणि इकडे आपला स्वप्नील काय बघतोय काय माहिती. जायचं का आतमध्ये? जाऊ शकतो, चालेल. लिमिट आहे. ओके. सो हा आहे मॉनेस्ट्रीचा हॉल. भाई एकदम हरवल्यासारखं आहे. समोर बघू शकता गौतम बुद्धांची प्रतिकृती. भारी आहे ना. काहीतरी वाजवायचं आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती नाही. भाई हे इथे मांजर बसलंय मस्तपैकी, झोपलंय. सही आहे. सो आपण मॉनेस्ट्रीमध्ये आतमध्ये फिरतोय आणि माझ्या मागे बघू शकता एक म्हणजे जे असते ना एक डिझाईन, काय स्ट्रक्चर बनवलं आहे बघ, एक नंबर वाटतं. आणि त्यात हे जे बनवलं आहे मे बी कापडाचं आहे, पण ते पण भारी वाटते यार. एक शांत जागेचं प्रतीक म्हणजे ही मॉनेस्ट्री. आणि इथे सध्या सगळं बंद आहे. मे बी टाईम आम्ही लेट आलो मे बी, त्याच्यामुळे. हे बघा इथे स्पीकर वगैरे म्हणजे काहीतरी चालू होतं.
मॉनेस्ट्रीच्या बाहेरचा व्ह्यू बघा. पूर्ण डोंगरामध्ये सगळे घरं बसलेत आणि इकडची घरं पण बघण्यासारखी आहेत ॲक्च्युली. वाव. आता समजते वरती येऊन हे याला शांततेचं प्रतीक का बोलतात. कारण भाई इथले नेचर आणि इथली ही कलाकृती बघण्यासारखी आहे खरंच. इथं आल्याचं काहीतरी सार्थक झालं असं वाटतंय मला. तर इथून आपला आजचा प्लेस बघून झाला आहे आणि जास्त टाईम गेला रे. आपल्याला जायचं अजून तवांगला. सो इथे फोटो काढण्यात जाम टाईम गेला आणि प्लेस पण कशी आहे फिरण्यासारखी आणि बघण्यासारखी पण. सो इथून बघू शकता पूर्ण धिऱ्यांचं सिटी दिसते. हे बघा मस्त व्ह्यू आहे. सो आपण थोडं रिलॅक्ससाठी थांबलेलो आणि इथून आता आम्ही निघतोय सेला पाससाठी. जसं आपण धिरांग सोडलंय त्याच्यानंतर आलो आपण सेला टॉपची वरती. थोडा सेला टॉप बाकी आहे. सो वरती आल्यानंतर समजते काय चीड आहे भाई. नजारा पण बाप आहे. तर मंडळी सेलाच्या म्हणजे आपण चाललो आहे सेलाच्या इथे टॉपच्या ठिकाणी. सेला बस. पण जो आता नजारा आहे ना भाई बघा तुम्हीच दाखवतो. सो आपण इथे गाडी आता थांबवले कारण याच्यासाठी भाई फुल ढगात आलो आपण. पूर्ण फॉगी फॉगी हे बघा. वाव. सो इकडे प्लास्टिकचा असा कचरा करू नका. आणि लाल्याने ती बॉटल चुकून पडलेली पण ती उचलले भाईने. आणि हा रोड एकदम क्लीन आहे. क्लीन सिटी आहे. क्लीन स्टेट आहे ॲक्च्युली. सगळे रायडर आलेत भाई. ही वाईब वेगळीच आहे. ये वाईब नॉर्थ ईस्ट. आपण पोचलो सेलापासच्या गेटच्या इथे. 1 किलोमीटर आहे इथे. पोचलोय आय लव सेला. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन 90 RCC वर्तक. सो आपण आहोत 13,700 फुटावरती वरती एवढ्या. आणि भाई जी थंडी आहे ना तरी पण आम्ही ओपन फिरतोय. हे दोघं कोळंबी झाले. कोळंबी आम्ही ठीक आहे. भाई ही लेक आहे मोठी आहे पण सही आहे. मंडळी आता आपण येऊन पोहोचलो जसवंत इथे. आणि इथला इतिहास असा आहे की जेव्हा आपलं इंडिया आणि चायनाचा वॉर झालेला त्याच्या काही मेमरीज आहेत इथे. सो इथे आतमध्ये जाऊन बघूया आपण एक्झॅक्ट. आणि थंडी भाई नेक्स्ट लेवल थंडी आहे.
पण थंडीसाठी आता इथे कॅप घेतोय हे पैसे सरांचा आहे 180ला आणि भाई सर आहे तिथे बाकी पण आहे सगळं सामान जॅकेट वगैरे पण घेतले आता कॅप आणि हे जॅकेट वगैरे आहेत हे आहे हे घेतो होतो पण 840च्या आसपास आहे बाकी पण आहेत शूज वगैरे नाश्त्यासाठी आपण थांबलो होतो पण नाश्ता संपलेला आहे आणि आता चहा आहे भाई इंडियन आर्मीची चहा चांगली आहे वर्थ इट ओके या भाई चहा घेतले पण एक नंबर आहे यार गावची फील झाली गावची तर जसवीर सिंग यांची जसवंत सिंग यांचं इथं बेड दिलं आहे आणि त्यांची छोटीशी फ्रेम बनवलं आहे तर त्यांची एक मेमरी म्हणून ठेवलं आहे आणि एकंदरीत हे हा इथे स्टॅच्यू आणि त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे इकडे सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे पेंटिंग वगैरे करतायत बॅक साईड फ्रंट साईड हे मस्त बनवलं आहे आवडलं आपल्याला लुक ॲट द व्ह्यू भाई बघू येताना बघू चल फोटो काढतो बघ आता ती हेलिपॅड बघ रे काय होतंय तर वरती हेलिपॅडचा पॉईंट होता तो बघून आलो आणि या साईडला बंकरचं आहे आणि इथे त्यांचं अजून काही म्हणजे म्युझियम सारखं बनवलं आहे सो बघूया ते काय आहे ते सो सरांनी आम्हाला एक बेसिक इन्फो दिले इथल्या जागेची आणि हे जे 3 आहेत आपले सेनानी यांनी चीन विरुद्ध लढण्यात मदत केली जसवीर सिंग आणि अजून 2 नाव आहेत तर त्यांची स्टॅच्यू आहे इथे आणि हे आपले जसवीर सिंग तर जी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये त्यांना आखरी म्हणजे शेवटचं मरण आलं तर त्यांनी या झाडाखाली आपले प्राण सोडले होते आपल्या देशासाठी तो त्याच्याच एक समाधी म्हणून किंवा एक त्यांच्या आत्म्यास काहीतरी शांतीसारखं सो इथे एक आता हे त्यांनी बांधलं आहे आणि ते खूप प्रेरणादायी आहे नेक्स्ट पार्ट असा येतो का रिंग दिस बेल टू मार्क युअर रिस्पेक्ट टू अननोन सोल्जर ऑफ इंडियन आर्मी सो तुम्हाला खरंच रिस्पेक्ट असेल तर हे वाजवा साईटला सरांना जे मेडल किंवा आपल्या इंडियन आर्मीच्या सर्व्हिसमध्ये जे काही मिळालं त्याच्या इथे त्यांनी म्युझियमसारखं बनवून ठेवलं आहे परत त्याच वॉरमध्ये जे झालेली वापरलेली गन आहे ती इथे ठेवली आणि अजून एक त्याच वॉरमध्ये वापरलेला हा टेलिग्राम या फोन तो त्यांनी इथे म्युझियममध्ये ठेवला आहे सो इथे तुम्ही काय असे धागे वगैरे बांधलात किंवा पाण्याचं असं काहीतरी सांगितलं त्यांनी की 7 दिवस ठेवलात पाणी तर तुमच्या आरोग्यामध्ये बदल घडून येतो काय असेल त्रास तर क्लिअर होऊन जातो आणि बाकी लोकांनी मन्नते मागले तिथे हे बघा सो हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि इकडे येऊन हे न बघितलं ही म्हणजे मोठी चुकी आहे आपले इंडियन सोल्जर आपल्यासाठी काय करतात हे खूप महत्त्वाचं आहे पंजाब रेजिमेंट डोगरा रेजिमेंट सो मंडळी मी काही चुकीचं माहिती सांगितलं असं तर माफ करा मला पण एवढी आयडिया नव्हती आणि ते जे बोलले का त्यांचं लास्ट पॉईंट म्हणजे जे लास्टचं युद्ध झालं ते इथं होतं आणि समोरून चीनची 3,000च्या आसपास सैन्य होतं आणि आपल्याकडचे फक्त 3 सैनिक होते परत त्यांना बॅकअप द्यायला पण शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्या तिघांनी 72 तास जवळजवळ इथे युद्ध केलं आणि त्या चीनच्या सैनिकाला इथपर्यंत घुसू दिलं नाही बाई हॅट्स ऑफ त्या सगळ्यांना आणि शेवटचं स्मृती त्यांची इथे बांधली कारण त्यांनी इथे प्राण सोडले आपल्या देशासाठी आणि त्यांची एक आठवण म्हणून हे स्मृतीस्थळ आहे
तुम्ही या साईडला कधी याल तर नक्की बघा, खूप मेमोरेबल आहे. सो आम्हाला त्या सरांनी स्टोरी सांगितली, मी ॲक्च्युली शूट नाही केलं, ते मला बरोबर वाटलं नाही, पण त्यांनी जे सांगितलं आहे भाई. आणि हा इथे बंकर आहे. सो आपण बघून येऊया खाली. ॲक्च्युअलमध्ये बंकरचा वापर कसा होतो ते आपल्याला इथे समजेल. हे असे बंकर आहेत. इथून समोरचा ओके हा बंकर आहे, इथे स्टे करू शकतो लपून. इकडून सैन्याला समोरून जो येणारा शत्रू आहे त्याला इथून आपण फायर देऊ शकतो किंवा बघू शकतो. सो हा एक बंकरचा फायदा आहे. 1962 बंकर नंबर 3. साईडला असे बंकर आहेत, हे बघा, इथे आहे तिथे आहे, म्हणजे ओके फुल सेफ्टी ठेवले. आणि इथेच वॉर झाला हे ऐकून मला अजूनच भरून येते, कारण त्या आपण पॉईंटला आहोत जिथे इंडियन आर्मीचा चायनासोबत वॉर झाला. तुम्हाला माहिती आहे का सेला, नोरा ही नावं कशावरून आहेत? ॲक्च्युली ह्यांचं जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा जसवींत सिंग यांच्या मदतीला, कारण ते 72 तास युद्ध करत होते, सो त्यांच्या मदतीला हे दोघी बहिणी आलेल्या जेवण घेऊन वगैरे त्यांना काही खायची सोय करण्याची. सो याच्यावरून त्यांना सेलापास आणि नोरा अशी 2 नावं पडली त्या ठिकाणी. हा बेसिक इतिहास आहे इथला. तर झाला आपलं हा एक स्पॉट बघून झाला. आता आपण पुढे मूव ऑन होतोय तवांगच्या दिशेने. आहे ना, आणि आमची गँग बघा फुल थंडीत वाय फटँग कोळंबी भाई, कोळंबी झाली. घेतलीस काय? तर मंडळी फायनली आता आपण पोचलो आहे तवांगला एक आपलं कोणतं हॉटेल आहे, माउंटेन हॉटेल आपण बुक केलं. सो इथला ॲम्बियन्स पण मस्त आहे. सो आजची रात्र इथे काढायचे, परत दुसऱ्या दिवशी त्यांच्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, कारण इथे अवेलेबिलिटी नव्हती म्हणून. सो चला आजची रात्र इथे काढूया, भेटूया उद्या.